भारताला सुजलाम सुफलाम बनवण्याकरता देशातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली असून पक्षातील कार्यकर्ते आत्मकेंद्रित नसल्यामुळे उभी फूट न पडलेला भाजपा हा एकमेव पक्ष आहे असं प्रतिपादन भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना ते नागपुरामध्ये बोलत होते। पक्षामध्ये फूट पडली नाही याचे एकमेव कारण आहे, या पक्षाचे नेते हे कधी आत्मकेंद्रित नव्हते, ते कधी स्वार्थी नव्हते। या पक्षाचे कार्यकर्ते कधी स्वार्थी नव्हते। हा पक्ष कोणाला तरी प्रधानमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी मुख्यमंत्री बनवण्याकरता, कोणाला तरी खुर्ची देण्याकरता तयार करण्यात आला नाही, तर एका विचाराकरता तयार करण्यात आला। आपल्या भारत मातेला सुजलाम सुफलाम करण्याकरता, भारतातल्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याकरता हा पक्ष तयार करण्यात आला आणि म्हणून विचारावर चालणारा पक्ष, म्हणून या पक्षात कधीच उभी फूट पडली नाही आणि विचाराने काम करता करता आज पक्ष कुठपर्यंत पोहोचलाय हे आपण सगळ्यांनी बघितलंय। देशाच्या विकासाची मुहूर्तमेढ माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ठेवली, तर त्यावर कळस चढवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील मजबूत देश ही ओळख मिळवून दिली असंही ते म्हणाले। भाजपाला हेणवणाऱ्या पक्षांना आपण 2 खासदारांपासून ते 302 पर्यंत करून दाखवलं असं ते म्हणाले। आगामी निवडणुकीत भाजपासाठी नव्हे तर भारतासाठी काम करायचं असून विकसित भारत होत नाही तोपर्यंत काम करायचं आहे असा संकल्पही फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला। केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप पुढे जात आहे असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। जवळपास 42 लाख अधिकृत कार्यकर्ते या पक्षात काम करत असून 88,000 बूथवर आपली हक्काची समिती आहे अशी माहिती बावनकुळे यांनी दिली।